दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांजकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. यश गार्डन सेक्टर 3 इंद्रायणी नगर भोसरी पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ नीरा शरद काळे या वहिनींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. काय म्हणतायत वहिनी बघूया. भेटूया काळे कुटुंबाला. किती बदललं आहे ना सगळं भोसरी गाव आणि त्याचबरोबर नवी मुंबई. उत्तरोत्तर दिवसागणिक प्रगती साधते आहे. या परिसरामध्ये पूर्वीचं भोसरी आणि आताचं भोसरी यामध्ये केवढा फरक पडला आहे. सुरुवात करूया आजच्या गावाला. भेटूया काळे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घेतो की नाही नाही घाबरतो म्हणजे मला वाटलं की अक्षता डोक्यावर टाकतात का डोळ्यात टाकतात. ही आमच्या गावाकडची टोपी आहे काढायची नाही आजचा कार्यक्रम नाही नाही अशीच. थँक्यू थँक्यू थँक्यू. घ्या उखाणा. काय झालं गिळला. उखाणा घ्या म्हटल्यावर ते गिळला उखाणा असं केलं त्याने. हा बोल. हिमालय पर्वतावरती बर्फाच्या राशी. हिमालयावर हो. शरदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा 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 वा. त्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. शिल्पाकडे मी तुम्हाला नमस्कार करतो. मी यांना नमस्कार करतोय आणि ह्यांचं चाललंय ताट इकडे ते त्या ताट तिकडे. घरात नेमकी कामं कोण करता हा प्रश्न पडला. ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. अरे केवढी तरी बाबा. नमस्कार. द्या ओळख करून. हा माझा मुलगा. हे दोन्ही नमस्कार. माझे दीर. नमस्कार. तिन्ही दीर. तिन्ही दीर. माझी सुनबाई. बरं नमस्कार. ह्या माझ्या तिघी जणी भाऊजया. नमस्कार त्या भाऊजाया. पाठीमागच्या दोघी नंदा. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. नमस्कार. आणि ह्या माझ्या दीरांच्या मुली. त्या नमस्कार. पलीकडच्या जावा. त्या जावा तुम्ही जावा. मग गर्दी झाली आहे. जावाई ती माझी मैत्रीण. नमस्कार. आणि ते आमचं पूर्ण यश गार्डन. कुठलं हे यश हे गार्डन. समोर समोर समोर. नमस्कार. समोर यश गार्डन. हे यश गार्डन. हो हे यश गार्डन. हा माझा भाऊ. नमस्कार ना. नमस्कार. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो आपला भाऊ हा सोन्यासारखा असावा. सोन्यासारखा आहे. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पाने. यावर्षी पाऊस झाला छान. शामकांतरावांचं नाव घेते. आजच्या पैठणीचा माझाच मान. नमस्कार. नमस्कार. आवाज का कमी झाला. टेन्शन आलंय. टेन्शन आले थोडं. हो हो ना. ह्यांना बाहेर काढू सगळ्यांना. नाही मग मी जाऊ. काय म्हणजे काय करू सांगा. का मिस्टरांना बोलू. बोलवा मिस्टर. हा त्यांना बोलवा. बोलवा लवकर. चला. नमस्कार. नमस्कार. टोपी काढली तुम्ही. बसा बसा बसा. घ्या. तुम्हाला टोपी घालायची सवय मला माहित नव्हतं. नाही नाही तसं टोपी नाही काढली. आमच्याकडे प्रथा आहे तशी म्हणून तुम्ही टोपी ते घाला. रे बाबा टोपी घालूनच बसणार आहे आता मी. कुठलं गाव तुमचं. आमचं गाव घोडेगाव. अच्छा हे कुठे असतं. हे आंबेगाव तालुक्यात म्हणजे मनसरच्या जवळ वगैरे तिकडे. जवळ. हा बरं तुमचं बालपण कसं गेलं. छान गेलं आमचं बालपण. बरं आपली भेट होईल असे कधी वाटलं होतं का. घरी येईन मी तुमच्या. नाही. का तुम्हाला असं वाटलं होतं. तुम्हाला तुमचं मला काय? वाटलं काय आपण भेटणार. पण त्यांना वाटलं होतं कधी भेटतात आणि यांना एकदा टोपी घालतो. मला तुम्हाला विचारायचं की आता तुमचं बालपण तिकडे गेलं त्या बाजूला. तुमचं बालपण कासरवाडी. कासारवाडीत गेलं. हो. आणि आता तुम्ही राहताय ते इंद्रायणी नगर भोसरी. हो. आधी तुमच्या दोघांची भेट कधी झाली. लग्न कसं ठरलं ते सांगा ना. तुम्ही सांगाल. काय गोड हसलेत दोघेही. तुम्ही मुद्द्याला हात घालता. मुद्द्याला हात घालणार.
म्हणजे कासरवाडीला घर होतं ना. कासारवाडीला घर होतं. हो, हे त्यांचे मित्र तिथे राहत होते. एक ह्यांचे मित्र कासारवाडीला राहत होते. हे त्यांची इथं येत होते दरवेळेस. हे तिकडे यायचे दरवर्षी. रोज यायचे, रोज, दरवर्षी नाही, रोज यायचे. राहायला पण कासरवाडीतच होतो मी. हा चुलत्यांकडे राहायला कासरवाडीतच होतो. तुम्ही होता. हा हो. हा मग मग ते हे मला जाता येता पाहिजे. कोण हे? तुम्ही नाही बघायचे. मी नाही पाहिजे. तुम्ही नाही बघायचे. माझ्या डोक्यात पण नव्हतं की यांच्याशी माझं लग्न होईल म्हणून, असं डोक्यातही नव्हतं. असं कसं येईल लहानपणी? पण तुम्ही मला सांगा, हे तुम्हाला जाताना हे बघतायत, हो. हे तुम्हाला कसं कळायचं? ह्यांनी मला नंतर सांगितलं लग्न झाल्यावर. मी रोज पाहत होतो. असं नंतर सांगितलं? हो. तुम्ही बघत होता यांना? मग आता डोळे आहेत बघणार यायचं कशाला म्हणतो. नाही पण कसं काय सांगा ना. आता जाता येतं समोर दिसणार, रोज दिसणार. हा. आता शेवटी कसं वय असतं माणसं तेवढा. बरोबर. आता पडली पसंत, काय करायचं? काय करायचं? नाही मग पसंत पडल्यानंतर हा. तुम्ही थेट त्यांना विचारलं का घरच्यांनी मागणी? नाही नाही नाही, मी मागणी घालायला मग मित्राला सांगितलं. हा का तुम्ही का नाही थेट जाऊन आता विचारलं? असं कसं काय करणार आपण? आता असं काय करणार? बाकी सगळं असं केलं आणि हे कसं असं करणार? पण त्यावेळेच म्हणजे वातावरण तसं होतं का आपण डायरेक्ट असं. आता कसं कुठं पण भेटलं काय होतं, पण त्यावेळेला नव्हतं. एक मिनिट, आता काय होतं? कुठं पण भेटलं का? कॉलेजमध्ये वगैरे म्हणजे असं असतं ना आता. अच्छा. आणि मग तुमच्या बाबतीत कसं काय? तुम्हाला मित्रांनी त्यांच्या विचारलं का? नाही नाही, हे डायरेक्ट घरीच आले ना. यांच्या आईला सांगितलं ना. आईला सांगितलं, माझ्या आईला सांगितलं काय की आम्ही पाहिलं येतोय, तुमची मुलगी मला आवडतीये असं बोलले होते? हा, मग असं मग बोलले. हे मग तुम्ही यांना पहिल्यांदा कधी बघितलं? ते पाहिलं आल्यानंतर. मग काय घरी गेला हो. बघायला आणि मग लगेच होकार झाला हा. होकार झाला. का? लगेच का? आता सांगा ना, लगेच का? या हसण्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. नाही नाही, हा म्हणजे काय? अजिबात नाही. काहीतरी दडलेलं आहे. का खोटं बोलायचं? मग तर काय सांगा, मग लगेच का होकार दिला? नाही, हे म्हटले मला पसंत आहे. हे म्हटले हो. पण तुम्हाला नव्हते पसंत? नाही, मला म्हणजे आता आमच्या आईवरती येतं ना, आम्हाला कोणी विचारतच नव्हतं ना त्यावेळेस. कळलं का आता तुम्हाला? आमची आई जे बोलन तेच करायचं ना. कळलं? मग तुम्हाला तेच म्हणलं ना अगोदर. म्हणजे तुम्ही आधी आईला पटवलं. आधी आईला मनवलं, आईला सांगितलं, मग आईने होकार दिल्यावर हे सगळं झालं. वहिनींना पसंत नव्हतं, बरोबर ना? नाही, असं काही नाही. आता तर पण खरं सांगू, माझ्या मते तुमच्या या सगळ्या सुखी जीवनाचं रहस्य, किती वर्ष लग्नाला? 32 वर्ष 4 महिने 10 दिवस. आणि आता बघितलं तर 11. तुम्ही दिवस मोजताय का? मगाशी हिशोब केला ना तुम्ही, हा प्रश्न विचारणार म्हणून. मगाशी तुम्ही हा प्रश्न विचारणार म्हणून मी हिशोब केला. पण सगळे हिशोब करून ठेवता? नाही नाही, आज केला. आज केला. म्हणजे मी येणार म्हटल्यानंतर किती गोष्टींचे हिशोब मांडतात हे मला आता कळायला लागलेलं आहे. एकमेकांशी पहिल्यांदा कधी बोललात तुम्ही लग्नाच्या ठरण्याच्या वेळी? मी कधी बोललेच नाही यांच्याशी. लग्न झाल्यावरच. लग्न झाल्यानंतरच. आता ह्याच बोलतात? आता तेच बोलणार. आता मीच बोलणार. हा? आता माझंच राज्य. हो का? हा सगळा तुमच्या कार्यक्रमाचा परिणाम. आज इतका आनंदाचा क्षण आहे, सगळी कुटुंब एकवटलेलं आहे. काय मिस करता अशा वेळेला? नाही, आई वडील नाही आले आणि 2 मुलं माझी. म्हणजे मोठ्या मुलाला याचं फार हे होतं. म्हणजे तो 10 वर्षापासून म्हणजे तुमचा जसा कार्यक्रम चालू झाला ना, तसा त्याची इच्छा होती का एकदा तरी तुम्हाला बोलवायचं. किती वर्षाचा होता? 25 वर्षाचा होता. एक 25, एक 22. लग्नाला 14 दिवस झाले. 14 दिवशी ॲक्सिडेंट झाला. एक 6 वाजता गेला, एक 9 वाजता. एका दिवशी? एका दिवशी 19 डिसेंबर 2008. एका दिवशी? एका दिवशी 2 मुलं. अपघात? हा, एका अपघात झाला आणि एकाला सहन नाही झाला धक्का, त्याने मग आत्महत्या केली. खूप हसण्यामागे, खूप सुखाच्या मागे बऱ्याचदा खूप काहीतरी दडलेलं असतं. असं काहीसं आत्ता माझं झालंय. मी या घरात पाऊल टाकेपर्यंत या गोष्टीची तर मला जाणीव नव्हती. गप्पांच्या ओघात सगळ्या गोष्टी बोलू लागलो. मस्करी सुरू झाली, थट्टा सुरू झाली आणि अशा एका नोटवरती येऊन पोहोचलो. कारण गमावण्याचं दुःख काय आहे हे आपण समजू शकतो. तुम्हाला 3 मुलं? हा, 3 मुलं. 3 मुलं होती. हा नंबर 3. हा, 2. नंबर 2. मधला होता हा. तुम्ही काय करता?
आणि या नमस्कार. काय सांगाल सासूबाईंबद्दल तुमच्या? सासूबाई हौशी आहेत. बरं, आता तुमचं लग्न झालं, सगळं सुखाचा संसार, 32 वर्षाचा संसार. 32 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, या माऊलीच्या तुमच्या घरात येण्यानं काय फरक पडला, काय प्रगती झाली सांगा. सगळं आजचं त्यांच्यामुळेच आहे. सगळं श्रेय तुम्ही त्यांना द्याल. त्यांच्यामुळे काय कसं वाटतं ऐकताना? त्यांना अनुभव आला असेल तर ते सांगतील. आला म्हणूनच सांगतायत. हो ना. हां, 32 वर्ष ते अनुभव घेतायत. हो. हो की नाही? पण माऊली कधी चिडत नसेल ना? मला विचारायचंय, त्यांचा जो होता त्याच्यात बरंच दडलेलं होतं. काय हो? हा, काय झालं? मी आपलं भाबडेपणाने म्हटलं माऊली कधी चिडत नसतील, त्याच्यावरती त्यांनी एवढा केला मला छातीत धडधडलं. काय माऊली, खरं काय? काय चिडते ना मग मी. हो. मला राग आल्यानंतर चिडायलाच पाहिजे ना. आणि राग हा साधारण दिवसात किती वेळा येतो? काय सांगू शकत नाही. काय हो? काय आता त्याचं काय गिनती नाही ते. नाही. आता जास्त झालं. का हो आत्ता जास्त झालं? ते त्रास खूप देतात ना आता जास्त. वा, मग त्रास दिला की मग चिडणारच ना. बरोबर हो की आहे. नाही? बरोबर आहे, बरोबर. शांत राहिले तर चढणार नाही. बरं, दोघांनी पहिला पिक्चर कुठला बघितला एखाद? लावारिस. लग्नाच्या अगोदर बघितलेलं आहे. हा? अरे लग्नाच्या आधी काय हो, काय केलं होतं? हा डाव काय साधला होता? नाही आपलं नाही ते. तुम्ही तुमचं तिकीट काढून गेले होते? नाही ते जोडीदारांनी काढलं. अच्छा, त्यांनी ते घडवलं होतं. हो. आता वजन गोळा करायचं आहे. वजन आहे 1 किलो 728 ग्रॅम. वेळ 2 मिनिटाची. वेळ झाली सुरू. बसा खाली, खाली बसा. थांबा. 720 झालेलं आहे. 8 ग्रॅम पाहिजे. एक मिनिट पूर्ण झालेलं आहे. हा बस राहू दे. थांबा थांबा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता वस्तू किती होत्या त्या बघूया. 1 2 2 3. एक हातात बोटात घाला. हा. 3. साखर मोजली तर 4 4 5 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अभिनंदन. गाड्याच्या 2-3 15 दुणे 30. 3,000 रुपयाचं हे बक्षीस मिळालं. अभिनंदन. यानंतर आपण सगळे उत्सुक आहोत की आज अभिनय कसा बघायला मिळणार आहे. अभिनय. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की यांनी आज 32 वर्ष संसाराला झालेली आहेत. स्वभावामध्ये एक बदल करायला पाहिजे असं जर असेल तर कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजून घ्यावेत. मग तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहे का तुम्हाला? तर करावं लागलं. आता काय राहिले 10 गेले 5 राहिले. आता काय सोडून तर जाऊ शकत नाही कुठं. 32 वर्षापूर्वी जाता येता बघायला आम्ही सांगितलं होतं. पण आता त्यावेळेला पाहिजे तुम्ही नव्हते नाही तर मग यांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावामध्ये तर काय सांगाल? शांत राहावं. कधी शांत राहणार? त्यांनी ते जर मला जर काही बोलले नाही तर मी शांतच राहणार ना. सगळं तुमच्यावर आहे शेवटी. आता हे दोघेही अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी अभिनय ओळखून त्यांना बक्षीस मिळवून द्यायचंय. हा, दोघांनी मिळून अभिनय करायचा. आम्हाला घ्यायचं पिक्चर मध्ये. हो, घेणारच आहे. तर तुम्हाला खरंच चित्रपटात घेतलं आणि 2 भूमिका ठेवल्या, एक हिरो आणि एक विलन. कुठली करायला आवडेल? आता म्हातारपणी कुठली बरं, एखादा डायलॉग म्हणा.
एखाद्या की 2 ओळी 2 एक कुठे नाही हो, आपल्याला नाही जमत तसं. नाही मग ह्यांना कसं घ्यायचं चित्रपटात गाणं चला सगळ्यांची ओ मेरी जोहर जबी. एक मिनिट यांच्या प्रेमाचं रहस्य आत्ता मला हळूच कळलं. सगळे म्हणतायत कुठलं गाऊ तर ह्या म्हणाल्या म्हणा. त्यांनी विचारलं कुठलं गाऊ. ए मेरी जोहर जबी. वा वा वा. गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग तो एक दिन ढल जाएगा. वा वा वा. मला तुम्हाला विचारायचं हे गाणं आहे का आरती आहे हो? छान चालीमध्ये ते गात होते आणि ह्यांनी बरं हा अभिनय दोघांनी मिळून करायचा आहे आणि ओठांची हालचाल करायची नाही. हा फक्त मनातल्या मनात वाचायचा आणि अभिनय करायचा. वेळ 45 सेकंदाची. चित्रपट मराठी चित्रपट. हा एकच शब्द. एक बोलायचं नाही. गोल गोल. एक खिलाडी. एक डाव. एक डाव पण अभिनय करताना वा अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. आणि आता मराठी गाणं रेडी. तुम्ही पण करा. वल्लवरे नखवा. पाऊल. चांदणी. जमीन. पाऊल. सावली. सावली. हा खेळ. गाणं म्हणा. रात्री अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आणि आता एक म्हण त्या चिंच पेटीसाठी. म्हण वेळ सुरू. बोलायचं नाही. हा दिसतं तसं नसतं. घरात. आकाश. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला. एक मिनिट घरात आड. चुकलं बघ आपलं. मी खरं सांगू मी ठरवलं होतं तुम्हाला चित्रपटात घ्यायचं पण आता नक्की घेणार तुम्हाला. आणि चित्रपटाचं नावच इकडे आड तिकडे विहीर. अत्यंत हसत खेळत या घरामध्ये आल्यानंतर हा आजचा भाग रंगला. सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला एक चिठ्ठी बघूया कोणाची जाहीर होणार आहे. आता घ्या एकच चिठ्ठी काढायची. नाव आहे मेघा डाळिंबकर. नाव सांगा. मेघा डाळिंबकर. घरातलं कोण आहे तुमच्या सोबत? आई आल्यात. बोलवा. सासूबाई आहेत? आई या. आई या. सासूबाई कसं वाटतं आता सुनबाईंचं नाव जाहीर झालंय? खूप आनंद झाला आणि माझ्या मैत्रिणीचा प्रोग्राम असल्यामुळे मला खूपच आनंद आहे सगळ्या गोष्टीचा. बघूया आता कोण पैठणी जिंकणार. या दोघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दोघींनाही 10-10 संधी आहेत. हा टेबल टेनिसचा चेंडू इथून टाकायचा. लक्षात ठेवा हा जो मध्ये पाईप आहे किंवा खरं तर ते कुंपण आहे झाडांचं त्याच्यामध्ये गोलाकार अशी छिद्र आहेत. इथून हा चेंडू टाकल्यानंतर जर आतमध्ये थांबला तर 1 गुण, पलीकडे गेला चेंडू पाईपमधून तर 2 गुण. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी.
तुमच्यापासून सुरुवात. 2 3 4 5 6 तुमच्याकडे 10 चेंडू आहेत. बघूया आता काय होणार. सावकाश खेळा. 1 2 आणि 1 3 4 5 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू सासूबाई तुमच्याकडे देतोय, पण जरा मुलालाच द्या ती. उपविजेत्या ठरल्या काळे आई. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सासूबाईंच्या इच्छेमुळे इथे येऊन चिठ्ठी टाकलेल्या डाळिंबकर वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.